हवं तर यामध्ये थोडा पालक पण तुम्ही घेऊ शकता। कांद्याला लालसर रंग येईपर्यंत कांदा छान भाजला गेलाय। आता मी यात 5-6 काजूचे तुकडे घालणार आहे। आता हा सर्व मसाला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हैदराबादी पनीर बनवण्यासाठी आता हिरवा मसाला आपला तयार झाला आहे। यात सर्वात आधी घालायच्या आहेत 2 सुक्या मिरच्या, 2 दालचिनीचे तुकडे घेतले, लवंग मिरे, 2-3 चक्री फूल घेतले। आता हा मसाला तेलात परतून घ्यायचा आहे। मसाले यात परतल्यानंतर यात टोमॅटोही परतून घ्यायचा आहे। आता हे मसाले परतून झाल्यानंतर हे मसालेही आपण बारीक करून घेणार आहोत। खडे मसाले आणि टोमॅटोही बारीक करून आपला हा मसाला आता तयार झाला आहे। अप्रतिम मेजवानी मराठी चॅनलच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका। आता पॅनमध्ये मी थोडे तेल घातले आणि यात आपण पनीर फ्राय करून घ्यायचे। पनीर तेलामध्ये छान परतून घ्यायचे। लाल रंग येईपर्यंत मी पनीर परतून घेणार आहे। पनीरही आता सोनेरी रंगामध्ये आपले छान तयार झालेले। एका बाउलमध्ये 1 वाटी इतक्या प्रमाणात दही घेतले। त्यात सर्वात आधी घालायची हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर। हे सर्व मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 1 चमचा गरम मसालाही मी यात घेतलाय। आता हे सर्व मसाले मी मिक्स करून घेणार आहे। कढईमध्ये सर्वात आधी मी 2 तेजपत्ते घेते। यानंतर आपण बनवलेला हिरवा मसाला यात घालायचा आहे। मसाला तेलात छान परतून घ्यायचा आहे। खूपच छान जबरदस्त अशी पनीरची रेसिपी इथे तयार होते। हा मसाला थोडा फ्राय झाल्यानंतर यात घालायचा आपण खडे मसाले आणि टोमॅटो बारीक केलेला मसाला। सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे। मसाल्यातला कच्चेपणा दूर झाला पाहिजे। 10 ते 15 मिनिटांसाठी मी यावर झाकण ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटं मसाला मी छान फ्राय होऊ दिला आहे। मी काही पावडर मसाले घालणार आहे। यात सर्व आधी घालायची पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतलाय। आता यानंतर या स्टेपला मी याच्यात पनीर घालणार आहे। एक मोठी वाटी इतक्या प्रमाणात मी पनीर घेतले। तुम्ही हवे तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यात कपभर पाणी मी घालणार आहे। आता यानंतर या स्टेपला आपण जे दही बनवले होते त्यामध्ये मसाले घातले, हे दही ॲड करायचे।